आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, दाणेदार आणि मऊसर असा दुधी भोपळ्याचा हलवा। सणासुदीला किंवा अचानक जरी गोड खायची इच्छा झाली ना तरी हा हलवा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। लहान मुलांना तर कळणार सुद्धा नाही की हा हलवा आपण दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे। म्हणूनच जे दुधी भोपळा खायला नाक मुरडतात त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट अशी आहे। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। भोपळ्यानं आपल्याला आता हा आहे ना कवळा घ्यायचा आहे। मी इथे 2 भोपळे असे कवळे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी मी घेतलेले आहेत आणि ना ते असे आपल्याला क्रॉस अशी चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे ना खिसताना तुम्ही बघू शकता छान असा अँगल त्याचा तयार होतो। आणि खिसणी पण आहे ना आपल्याला ही जाड होलांची घ्यायची आहे, म्हणजे खिस हा जाड असा आपला पडतो। जर बारीक होलांची खिसणी घेतली ना तर आहे ना हलव्याचा असा गाळ होऊ शकतो, म्हणून आपल्याला ती काळजी घ्यायची आहे। इथे ना आता मी मातीच्या भांड्यामध्ये ना तूप घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून इतकं मी तूप घेतलेले आहे। सुरुवातीला ना आपल्याला हा खिस आहे ना हा छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे ना त्यातलं थोडंसं असं पाणी हे आटलं जातं, कारण दुधीला आहे ना स्वतःचं असं पाणी असतं ते आटलं जातं। आणि हा सोन्या आहे ना हा कसा बघतोय, त्याला पण आहे ना हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे ना खावासा वाटतं, म्हणून तो एकटं कसं माझ्याकडे बघत बसलाय। हलव्यातल्या ना पाणी आटेपर्यंत आपण आहे ना इथे मी काही बदाम घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत, ते पण आता आपल्याला आहे ना या हलव्यासाठी लागणार आहेत। बघू शकता छान असं पाणी आटलेलं आहे। आता दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे तो छान असा शिजतो। छान आहे ना, आपण दूध घातल्यावर आहे ना एकदा आपण असं मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवायचं आहे। झाकल्यामुळे काय होतं ना लवकर हे पाणी त्यातलं आटण्यास मदत होते। आता आपल्याला इथे ना 4 ते 5 इथे मी ना विलायची घेतलेली आहे, ती पण आपल्याला सोलून आहे ना छान असं साखरेमध्ये घालून आहे ना तुम्ही बघू शकता वाटून घ्यायची आहे। आपला हलवा हा शिजत आलेला आहे। शिजत आल्यावर आहे ना आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखरेचं पण पाणी सुटतं। तुम्हाला किती पाहिजे साखर यानुसार ती क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। गुळाचा पण खूप छान असा हा हलवा दुधी भोपळ्याचा होतो। आता छान असं पाणी हे आटत आलेलं आहे। आता ह्या स्टेजलाच आहे ना आपल्याला खवा घालायचा आहे। जर खवा नसेल ना तुमच्याकडे तर दूध पावडर घातली ना तरी पण चालेल। का घालायची? का तर हलव्याची ना चव ही छान होते, रिच होतो हलवा दिसायला पण आणि चवीला पण। आता इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि कलर येण्यासाठी ना इथे मी दुधात केशर घालून घेतला आहे। तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या दुधी भोपळ्याला केशरमुळे, आणि चव पण छान होते या भोपळ्याची केशरमुळे। छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या शेवटी तर आपल्याला ना विलायची पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे ना त्याचा वास आहे ना हा तसाच छान असा राहतो। इथे आपला हलवा हा रेडी आहे। किती हा छान दिसतोय, दिसण्यापेक्षा पण आहे ना चवीला हा अप्रतिम झालेला आहे, कारण खव्यामुळे ना पेड्यासारखा हा हलवा होतो। लहान मुलांना तर भरपूर आवडतो, त्यांना कळून पण येत नाही की हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे, आणि तितकाच हा पौष्टिक आहे। नक्की बनवा। आवडली असेल तर ही रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।